नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि बहुचर्चित सरकारी दस्तऐवजावर प्रकाश टाकणार आहोत. 6 मे 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजेच सुधारित NPS लागू करण्यासाठी जे परिपत्रक काढले आहे त्याचा आपण अगदी सोप्या भाषेत आणि पुराव्यांसह डिकोडिंग करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता थेट या प्रशासकीय आदेशामागील नेमके नियम काय आहेत हे समजून घेऊया. आजच्या या विश्लेषणाचे प्रमुख 6 टप्पे असतील: 1. सुधारित योजनेची ओळख. 2. पात्रता आणि पेन्शनचे फायदे. 3. PFRDA परताव्याचा नियम. 4. ॲन्युइटी आणि मागील पैसे काढण्याचे नियम. 5. विशेष प्रकरणांसाठीचे नियम. आणि शेवटी 6. व्याप्ती आणि लागू कोणाला. तर सुरुवात करूया विभाग 1 पासून. सुधारित योजनेची ओळख. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 3 तारखा खूपच क्रिटिकल आहेत. पहिली म्हणजे 1 मार्च 2024. याच दिवसापासून ही सुधारित योजना पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने लागू करण्यात आली आहे. दुसरी तारीख आहे 6 मे 2026, जेव्हा प्रत्यक्ष अंमलबजावणीचे हे परिपत्रक शासनाने जारी केलं. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे 31 डिसेंबर 2026. ज्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा पर्याय निवडायचा आहे त्यांनी आपला अर्ज त्यांच्या विभाग प्रमुखांकडे सादर करण्यासाठी ही अगदी डेडलाईन आहे. ही तारीख कोणत्याही परिस्थितीत चुकवून चालणार नाही. आता वळूया विभाग 2 कडे. पात्रता आणि पेन्शनचे फायदे. पेन्शनचा खरा लाभ हा सेवेच्या कार्यकाळावर कसा अवलंबून आहे हे पाहणं इथं महत्त्वाचं ठरतं. ज्यांनी 20 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ सेवा दिली आहे त्यांच्यासाठी एक मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांना त्यांच्या शेवटच्या काढलेल्या वेतनाच्या 50% रक्कम आणि त्यावरील महागाई भत्ता निवृत्ती वेतन म्हणून मिळण्याची पक्की खात्री शासनाने दिली आहे. ज्यांची सेवा 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान आहे त्यांना सेवेच्या वर्षांच्या प्रमाणात प्रपोर्शनेट पेन्शन दिलं जाईल. पण लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्यांची सेवा 10 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना या सुधारित योजनेअंतर्गत कोणतंच पेन्शन मिळणार नाही. या सगळ्या आकडेमोडीत शासनाने एक बॉटम लाईन किंवा किमान आधारभूत रक्कम निश्चित केली आहे. हा 7,500 रुपयांचा आकडा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किमान 10 वर्ष सेवा पूर्ण करून नियत वयोमानानुसार निवृत्त होणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला कमीत कमी 7,500 रुपये इतकं पेन्शन मिळण्याची शाश्वती या परिपत्रकातून मिळते. यासोबतच कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेचा विचारही यात केलेला दिसतो. कर्मचाऱ्याच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला मोजलेल्या मुख्य पेन्शन रक्कमेच्या 60% रक्कम आणि त्यावेळेचा लागू असणारा महागाई भत्ता कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून मिळेल, हे या परिपत्रकात अगदी स्पष्ट केलं आहे. पुढचा टप्पा आहे विभाग 3. PFRDA परताव्याचा नियम. आता हा सगळ्यात ट्रिकी आणि महत्त्वाचा प्रशासकीय नियम आहे.